नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वांग्यांना तेल लावून वांगी भाजून घेतली आहेत. तर आता मी एक एक करून ह्या वांग्यांचे छिलके काढून साईडला करणार आहे. इथे तुम्ही बघू शकता वांग्याचे छिलके काढून झालेले आहेत. आता मी तर सेकंड वांग्याची सेम प्रोसेस तीच करते. इथे मी आता सेम प्रोसेस करते. इथे मी तिन्ही वांग्यांचे छिलके काढून घेतलेले आहेत. आता मी कट लावून बघते की आतपर्यंत भाजून झाला आहे की नाही ते. इथे तुम्ही बघू शकता वांगी चांगली आतपर्यंत भाजलेली आहेत. असंच भाजून घ्यायचे आहे. आता मी इथे वांगी कट करून घेते. मॅश केल्यासारखं आपल्याला ह्या वांग्यांना एकदम कट करून घ्यायचं आहे. हे मी साईडला करते आता. इथे मी तिन्ही वांगी कट करून घेणार आहे.
हे मी आता साईडला करते. इथे तुम्ही पाहू शकता मी मॅश केल्यासारखी कटिंग करून घेतलेली आहे. ते मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी राई तडतडून दिली आहे आणि आता जिरंही चांगलं आपल्याला तडतडून द्यायचं आहे. आता मी त्यामध्ये कढीपत्ताची पानं ॲड करते, ते पण चांगले तडतडून द्यायचे आहे. ह्यामध्ये मी आता कांदा ॲड करते. ह्याला छानसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी आता 1 चमचा हळद ॲड केली आहे. त्यालाही छान परतून घ्यायचं. ह्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट ॲड केले. एक चमचा घाटी मसाला, ह्याला पण चांगलं त्यामध्ये परतून घ्यायचं. ह्यामध्ये मी आता कटिंग केलेले वांगे ॲड करते. मसाल्यांमध्ये चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते. एकदा चांगलं त्याला परतून घ्यायचे. त्यामध्ये ह्यामध्ये मी थोडंसं कूट घालते. मी अजून एकदा त्यामध्ये कूट ॲड केलेला आहे. नंतर चांगलं हलवून घेते. तुम्हाला लागेल तसं तुम्ही कूट ॲड त्यामध्ये करू शकता. ह्यामध्ये मी आता कोथिंबीर ॲड करते. इथे भरीत रेडी झालेला आहे.
तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.